नाव सांगा सर. माझं नाव आहे विष्णू रामचंद्र मोरे, हां. मुक्काम दिगंची, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. हां. हे माझं शेत आहे, ते 3 एकर आहे. हे दिगंची हद्दीमध्येच आहे. तर हे माळ रानात होतं अगोदर. बरं. मी बाहेर असल्यामुळे बाहेर मी स्टडी केली ड्रॅगन फ्रूटची. हां. मला वाटलं आपल्याकडे हे होईल, कारण महाराष्ट्र हे निवडून टाईपचं आहे. ड्रॅगन फ्रूट म्हणजे निवडून. आणि महाराष्ट्रामध्ये पूर्वी निवडून जास्त असायचे. हां. डोंगरामध्ये असायचे. नाही, गावाला काय असायचं की पूर्वी निजामाच्या काळामध्ये गावाला पूर्ण असं कुंपण असायचं आणि ते ड्रॅगनचं असं म्हणजे निवडुंगाच असायचं. निवडुंगा म्हणजे त्याला काटेर आहे, ते असं हाताने जरी गेलं तर ते बोचतंय. तर हीच वनस्पती आज आपल्या इथं तुम्ही बाहेरच्या व्हिएतनाम देशातून आणली आणि आज या माळरानावर नंदनवन फुलवलंय. तर बाकीची शेती बाग आजूबाजूला लोक करतायत, पण 1 एकरामध्ये त्यांना 1 लाख रुपये उत्पन्न मिळत नाही. 1 लाख म्हणजे जास्त झालं. 1 लाख रुपये म्हणजे जास्त झालं. तर आज या दुष्काळी पट्ट्यामध्ये तुम्ही एवढं मोठं काम करून एकरी तुम्ही उत्पन्न आज ड्रॅगन फ्रूट मधून किती मिळू शकते? हे माझं 3रं वर्ष आहे. 3रं वर्षी मला 10 ते 13 लाख पर्यंत पर एकर येणार आहे उत्पन्न. म्हणजे 3 एकरामध्ये साधारण तुम्ही 40-1 लाख रुपयाचं उत्पन्न. माझं टार्गेट आहे 60 लाख. 60 लाख. 50 तर पकडूया, कारण अजून सीझन बाकी आहेत ना. सीझन बाकी आहे. माझ्या झाडावर 20-25 टन आहे माल. बरं. 20 ते 25, 30-1 लाखाचा माल आहे. बरं. आता माझं जे झालं 2 महिन्यात ते 30 लाख झालेलं आहे. 60 लाख आता सोडून जाईल. ड्रॅगन फ्रूट लावल्यानंतर ड्रॅगन फ्रूट फळावर येण्यासाठी साधारण किती काळ लागतो? ऍक्च्युली हे जून किंवा फेब्रुवारी लावतात. चांगलं फळ यायला 18 महिने जायला पाहिजे. तसं 12 महिन्यात चालू होतं फळ. थोडं प्रोडक्शन कमी असतं. 12 महिन्यात किंवा 10, 11, 12 महिन्यात चालू होतं. मग आज तुम्ही बाहेर व्हिएतनाम परदेशामध्ये, हाँगकाँग, रशिया, बाहेरच्या देशातनं फिरून आला आणि हा वाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणला आणि इथं फुलवला. तर ह्याच्या अगोदरची शेती आणि आताची शेती काय फरक वाटते? नाही, अगोदरची म्हणजे शेती काय पारंपरिक शेती करत होतो आम्ही. 5,000 ज्वारी करणे, मका, 5,000 रुपये खर्च यायचा. नांगरणी, पाळी, लेबर, पाणी देणे, 5,000 रुपये खर्च यायचा पर एकर. निघायचे किती? 2,000-3,000. हा, दिस इज द लॉस. बरं. तिथे लॉसच आहे, इन्कम काहीच नाही. फक्त ती जमीन आहे काय आजूबाजूला का अतिक्रमण करते म्हणून करायचं. मग ह्याच्याकडे, ह्या शेतीकडे लोक अजून का बघत नाहीत सकारात्मक दृष्टी? ह्याच्यामध्ये काय माहितीये ना, नॉलेज थोडं जरुरी आहे ह्याच्यामध्ये. आणि थोडं सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट जरा आहे, त्याच्यामुळे आपले लोक जरा कसं 1 एकर ड्रॅगन फ्रूट उभारण्यासाठी सर्वसाधारण लागण झाल्यापासून ते फळावर जाईपर्यंत किती खर्च येतोय? लागण व्हायला 5 ते 6 लाख पर एकर खर्च आहे. आणि 1 वर्षात त्याला एकरला 1 लाख रुपये खर्च आहे. खत, लेबर, गवत काढणे, फ्रूट तोडण्यासाठी माणसं असतात. म्हणजे 18 महिन्यापर्यंत एकरी 6 लाख रुपये खर्च आहे. आणि तिथून पुढचं उत्पन्न पर एकर 1 लाख रुपये आणि उत्पन्न फक्त घेत राहायचं. उत्पन्न फक्त घेत राहायचं. दरवर्षी 1 लाख रुपये खर्च, फक्त खत, औषध हे या फळाला मारायलाच लागत नाही. रोग नाहीच आहे. म्हणजे एकटंच नाही, जंगली आहे ना, याला रोग कसला आहे ना. आणि याच्यापासून काय काय पदार्थ, उपपदार्थ, समजा मार्केट नाही मिळालं, आज आपण बघतो की सगळ्याचा माल भरपूर आला की व्यापारी दर पाडताय आणि त्यामुळं आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय. तर पर्यायी व्यवस्था तुम्ही अशी काही उभा केली का? माझी पर्याय व्यवस्था आहे. मी सर्व मार्केटिंगसाठी फिरलेलो आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद. इथल्या लोकांनी रेट पाडले ना, मग मी मुंबईला पाठवतो, हैदराबादला, स्वतः पॅकिंग करून. मला सर्व नॉलेज आहे पॅकिंगचं. आपल्याकडून ट्रान्सपोर्ट डेली आहे, माहिती आहे ना, आठवड्यातून डेली मुंबईला गाडी जाते. मार्केटिंग याच्यामध्ये तुम्ही 50% ह्याच्याकडे लक्ष द्यायचं, शेतीकडे, आणि 50% मार्केटिंगमध्ये. तरच शेतकरी सक्सेस होणार. म्हणजे आपल्या शेतकऱ्याला काय आहे, मार्केटिंग पिकवायचं माहित आहे, पण विक्रीचं नॉलेज नाही. पण भविष्यामध्ये असा काही विचार आहे का की बाबा जास्त माल झालाय, आता चला महाराष्ट्रामध्ये ड्रॅगनची लागवड खूप झाली, तर ह्याच्यापासून बाय प्रोडक्ट जेली आहे. हो, प्रोडक्ट आहेत, बनतायत ना, आता सध्या चालू आहे. अहमदाबाद बनवत आहेत. बरं. ज्यूस बनतोय याच्यापासून. असा काय विचार तुम्ही केलाय का भविष्यातला? करू शकतो की जास्त शेतकरी जास्त पाहिजे. एकावर नाही, प्रोसेसला एवढा नाही ना पूर्ण. आणि पुढे माझा एक्सपोर्टसाठी पण आहे प्लॅनिंग, पण शेतकरी पाहिजे 10-12 तरी. कारण कंटेनर भरायला 40 टन लागतं ना.
मग शेतकरी गट आज आम्ही पाणी फाउंडेशन मार्फत काय करतोय, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय, तुम्ही गटाने एकत्र या, हो. मजुरीचा खर्च वाचतोय. मग गटशेतीच्या माध्यमातून जर पुढे हा विचार पुढे आला चांगलंच तर आहे ना. ड्रॅगन फ्रूट साठी एक तुम्ही चांगला गट करू शकाल का? हो, करू शकतो. ते फॉरेनला असंच आहे होते, त्यांची 40-50 एकर तुम्हाला माहितीच असेल ना फॉरेनला काय हो. गट शेती त्याला बोलतात. गटशेती. मी मार्केटिंग बघायचं, तुम्ही पाणी बघायचं, ह्यांनी खत बघायचं, हम्म, म्हणजे प्रत्येकाला काम डिवाइड करून द्यायचं, हम्म. त्यालाच गट शेती बोलतात. म्हणजे एकावर लोड येणार नाही. मी मार्केटिंग तर मी करत राहणार, मार्केटिंग माझं जबाबदारी खपवायचं मला हम्म. असं. म्हणजे फॉरेनला ही सिस्टम आहे. म्हणजे आज आटपाडी सारख्या दुष्काळी पट्ट्यामध्ये एक चांगली शेती भरायला लागली आणि आटपाडीकरांसाठी आणि सांगली जिल्ह्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही बाहेरचा दौरा करून आला. आज आपण पारंपरिक शेती करत लागलो तर आपल्याला जेवढं आपण पैसे घालतोय तेवढे पैसे पण निघत नाहीत. शेती आटपट्ट्यात यायला लागली, शेतकरी कर्जबाजारी व्हायला लागला आणि यातून आउटपुट काय येत नाही हे लक्षात येण्यासाठी आज आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एक तुमचं चांगलं आदर्श आहे की या शेतीकडे त्यांनी बघितलं. पण हे करत असताना आजूबाजूचे शेतकरी तुमच्याशी काय म्हणजे सकारात्मक दृष्टीनं पाहतायत हा, का? सकारात्मक असतात, पण थोडासा आपल्या शेतकऱ्यांना थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे ना, मनी मॉनिटरी जरा प्रॉब्लेम होतो. म्हणजे भांडवल उपलब्ध होत नाही. शेती करणं सोपं आहे बँक देते पण एवढं 5-6 लाख पर एकर नाही देत ना बँक. हा. मग मला काय म्हणायचं आहे, आज सांगली जिल्ह्यात द्राक्षाचा हवा आहे. द्राक्ष शेती आज आपल्याला परवडत नाही म्हणून सगळे करतायत. पारंपरिक परत आणि शेतकरी द्राक्षाकडे वळत आहेत. मग आज ड्रॅगन फ्रूट सारखी शेती आहे. ही ड्रॅगन फ्रूट सारखी शेती आज वर्षाला 1 एकरातनं 6 लाख रुपये जर उत्पन्न पहिल्या वर्षी देत असेल तर त्याचं अधिकचं पुढच्या वर्षी येईल, त्याचं अधिकचं पुढच्या वर्षी येईल, म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ होत जाणार आहे. मग हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर जर आज गटशेतीच्या माध्यमातून तुम्ही लोकांना मार्गदर्शन कराल काय? हो, करू शकतो. आटपाडी तालुक्यातल्या लोकांना आता इथे येतात ना, सर्वांना मी मार्गदर्शन करतो. माझ्या अंडर बरेच एकर लावलेत की लोकांनी. बर, हो, माझ्याकडे रोपं घेऊन लावलेले दिगंची. म्हणजे तुम्ही प्लॉट व्हिजिट करताय त्यांच्या, हो हो. काय प्रॉब्लेम आला काय झालं तर? काळ्या पट्टीत आहे ना लिंगिऱ्या रस्त्याला, बरं. 1 एकर लावले, मोरेच आहे तो. बर. मीच रोपं दिले, सर्व मार्गदर्शन माझंच आहे. बर. म्हणजे भविष्यामध्ये जर गटशेतीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी फाउंडेशन बरोबर सक्रिय राहाल? हा, राहू शकतो ना. काय चांगलं होत असेल शेतकऱ्यांचं तर, कारण मी बघतोय ना शेतकऱ्यांचा हाल फार आहे. आणि मग माझा हा पण ॲडवाइस असतो. एक शेतकरी म्हणतो माझी 30 एकर जमीन आहे, मला 1 एकर विका नाही, 4 एकर करा. बरोबर. हा, मग पैसे मागणार कुठून? बरोबर. 30 एकर शेती असून तुम्हाला काय करायचं? 1 पैसा उत्पन्न नाही. बरोबर. 1 एकर तुम्ही काढा, नाहीतर काहीतरी करा, इकडे टाका थोडे पैसे. पण भविष्यामध्ये हे ह्या फळाला तर आज आपण एक्सपोर्ट नाही, आज इम्पोर्टच करतोय आपण. बाहेरून हे रोपं मागवली, आज आपल्या इथे तुम्ही नर्सरी उभा केली, प्लांटेशनसाठी रोपं देतात, तर ह्याचा प्रसार आणि प्रचार होतोय. पण भविष्यामध्ये ज्यावेळी मार्केट सगळीकडं ड्रॅगन फ्रूट होईल त्यावेळेला बाय प्रोसेससाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एखादा युनिट उभा केला. 2-3 करोड खर्च आहे त्याला. हा, ते जाम बनवणे, ज्यूस, परत ते अंजीर बनवतं ना ते वाळलेलं, ते पण बनतं यायचं. बरं. ड्रायफ्रूट बोलतात त्याला, ते पण बनतं यायचं. ह्याच्यामधून काय काय विटॅमिन्स माणसाच्या शरीरासाठी काय काय उपयोग होतात? त्याला फॉरेनला सुपर फूड बोलतात. सुपर म्हणजे सर्वात विटामिन याच्यामध्ये. बरं. कॅन्सर तयार करतात ना पेशी, हे फ्रूट नेहमी खाण्यात असलं ना ते पेशी मारतं. ते कॅन्सरच्या पेशी मारत आहे. कॅन्सर जे बनतो, ज्या पेशीमुळे रोग तयार होतो त्या पेशी हे मारतात. ह्याच्या पेशी मारताय, हे पेशी मारतं फ्रूट त्याला. पण ते बरं. नेहमी खाण्यात आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल मला कॅन्सर झालाय, तसं नाही, नेहमी खाण्यात पाहिजे. बरं. त्याला डायबिटीस नाही होणार, ब्लड प्रेशर लगेच तुमचं एक घाण. तुम्ही एक ड्रॅगन फ्रूट का तुम्ही खाल्लंय का नाही माहिती नाही, खाल्लंय, सर्व घाण निघून जाते. लगवी तुमची लाल होणार, तुमचं 2 नंबर पण एकदम लाल होऊन जाणार, घाण निघून जाते. बरं. रोग प्रतिकार शक्ती त्याच्या सर्वात जास्त आहे, वाढती आहे या फळामध्ये. वाढवतं ते. बरं. डेंग्यू असेल तरी आज रात्री 1 फळ खायचं, सकाळी नॉर्मल आहे, लगेच पेशी वाढते. ते डॉक्टर पण सांगतात ना आता. बरं. आता आपल्या दिगंचे सर्व डॉक्टर सांगतात ते ड्रॅगन फ्रूट घेऊन खावं, त्यांना माहिती झालं ना आई.
म्हणजे हे सर्व रोगावर चालतंय. म्हणजे काही नेहमी खाण्यात पाहिजे. तुम्ही मला ताप आला मी तसं नाही. मध्ये पण मध्ये असं. ह्याचा हंगाम साधारणपणे कुठल्या महिन्यामध्ये याला फुलं यायला लागतात? असं फुलं येतात एप्रिल मे ला चालू होतात. हा जूनला हार्वेस्टिंग म्हणजे फळं चालू होतात. हा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत चालू असतात. ऑक्टोबर नंतर याला बहार येत नाही. हा मग बंद होतो. म्हणजे साधारण 6 महिने हे 5 ते 6 महिने चालू. 5 ते 6 महिने चालतंय. मग 6 महिन्यामध्ये किती साधारण किती बहार येतात? बहार येतात ना 10 ते 12. 10 ते 12 बहार येतात. पहिला एक बहार आला की पहिला दुसरा बहार परत 15 दिवसांनी 15 दिवस 8 दिवस असं पण असतं. असंच चालतं. म्हणजे वातावरण चेंज झालं हा. की त्याचा निसर्गावर त्याच्या सर्व अवलंबून. निसर्गावर अवलंबून आहे की ना याला औषधं नाहीत की ना बाकी कुठला खर्च नाही, फवारणी नाही, पेस्टिसाइड नाही. म्हणजे फक्त मातीमध्ये काम करायचं, खतं पाहिजे. जे काही जैविक तंत्रज्ञान वापरून आज तुम्ही शेतासाठी बघितलं, मी जागोजाग स्लरीचे बॅरल बघितले आणि जीवाणू तुम्ही तयार करून त्या जीवाणूच काम करतायत. तर मातीच्या संवर्धनावर काम करणारे आज चांगल्या सरांची तुमची भेट झाली. इथून पुढच्या काळात आपण पाणी फाउंडेशनशी जोडले जाऊन इतर शेतकऱ्यांना एक चांगलं ज्ञान देऊया. नमस्कार. दुसरा एक सांगतो, एक मिनिट. ड्रॅगन फ्रूटचं काय माहितीये ना, दुसरी फळं जी आहेत, पेरू आहे, द्राक्षे आहेत, आंबे आहेत, ते एकाच वेळेला येतं. म्हणजे एकाच वेळेला तुटतं सर्व. हा त्याला काय बहर बोलतं ना, हा, एकच बहर. एकच बहर असतो. ह्याचा फायदा काय, हे 6 महिने चालू असतं ना. हा तुम्हाला एकदम 10 टन आलाय, मी कुठे देऊ आता, तो प्रॉब्लेम येत नाही शेतकऱ्याला. आता 2 टन येईल, नंतर 3 टन येईल, नंतर 1 टन येईल, म्हणजे हळूहळू एकदम 6 महिने चालू असतो. तो फार फायदा आहे. आता अजून एक फायदा मला काय वाटतोय बरं का, असं की भविष्यामध्ये ज्यावेळी मार्केट ड्रॅगन फ्रूट या परिसरात भरपूर झालं, प्रत्येकाला माल येईल. हवामानावर आधारित हे फळ पीक आहे. पण माल भरपूर झाला की याची व्यापाऱ्यासारखी परिस्थिती होईल, बाकीच्या मालासारखी होईल. तर त्यासाठी आपल्याला एक नवीन तंत्रज्ञान काय वाटतंय की आज कोल्ड स्टोरेज सारखी परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्यानं, आता तुमचा माल किती टन आहे, एक समजा आता एक 4 टन माल तुमचा जाणार आहे, 4 टनाला मार्केट पडले तर आज आपल्याला मार्केट स्टोरेजमध्ये ठेवू शकतो ना. ज्यावेळी माल वाढेल, रेट वाढेल त्यावेळेला 1-1.5 महिना नुकसान होणार नाही. 1-1.5 महिना स्टोरेज मध्ये राहू शकते. ठेवतात ना. चांगली आता काय आता डिमांड एवढा आहे ना, तुटल्या लगेच व्यापारी 10 व्यापारी येतात. आता जागेवर काय खरेदी झाली तुमची? जागेवर जातात 130, 120. माझा रिलायन्स आहे, मुंबई रिलायन्स प्रीमियम मॉल, त्याला लागतो मॉलला. मग ह्याच्यासाठी तुम्ही क्वालिटी जबरदस्त आहे. हे टेस्टिंग केलंय का? टेस्टिंग नाही, जैविकच आहे. कारण टीव्ही नाही म्हणून सांगू तुम्हाला, तिकडे इंडियामध्ये डिमांड नाही त्याला ऑर्गॅनिक, फक्त रिलायन्स मध्ये आहे. रिलायन्स मध्ये त्यांनी टेस्टिंग केलेलं आहे, मी नाही केलं, ते करतात. आपला माल आपला गेला. हा म्हणजे तुमचा माल मार्केटला तुम्ही सांगितलं ना हे जैविक आहे, त्यांना काय नाही, त्यामुळे आम्हाला काही चालतं. पण आपण जैविकच ठेवले, कारण पुढे याला माती खराब नाही करायची. कळलं ना तुम्हाला? माती संवर्धनावर काम करायचं. छान. पण शेणखत वगैरे तुम्ही घालताय? केमिकल दुसऱ्या शेतकऱ्यांकडे जावा तुम्ही, प्रत्येक बाटल्या असतात, प्रत्येक केमिकलच्या बाटल्या, एक कपाट भरलेला असतो. होय होय होय. माझ्याकडे तुम्ही एक तर दाखवा केमिकल. दिसलंच नाही मला. मी ना वापरतच नाही. मी फक्त केमिकलच्या दुकानात आणतो, ह्युमिक ऍसिड आणतो. ह्युमस वाढायला. हा, ते बायो आहे ना, ते टाकतो ना बरोबर. बायो असेल त्या ग्रीन. आता सर बरं का, आपण बायोमिक्स म्हणून एक 14 प्रकारच्या बुरशी आहेत. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठानं काय केलंय, तर ते बायोमिक्स तयार केले. ते बायोमिक्स काय करते, तर मित्र बुरशांना जिवंत ठेवते आणि शत्रू बुरशांना मारते. तर ते बुडातलं जर सोडलं तर त्याचा चव जी आहे, जी फळाची चव आहे, आत्ताची चव असेल आणि नंतरची चव, ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. आणि ते एक बॅक्टेरिया घ्यायला गेला आपल्याला तर बाजारामध्ये 150 ते 200 रुपये किंमत आहे. तर आज यांनी तयार केलेल्या, शास्त्रज्ञांनी केलेले जे हे आहे, तर 220 रुपयाला किलो आहे. ते तुम्ही डायरेक्ट मागवू शकता विद्यापीठातून. आणि प्रत्येक पिकाची शेतीशाळा आज शास्त्रज्ञ आपल्याशी जोडले गेलेले आहेत. पाणी फाउंडेशन एक दुवा आहे, शेतकऱ्यांना जोडून द्यायचं, शास्त्रज्ञाबरोबर कम्युनिकेट करायचं काम करतंय. आज आमिर खान सारख्या माणसाला काय पडलंय,
एवढे मोठ्या करोडो रुपये आहेत आणि तू एवढा लोकांसाठी, तर हे आपण नाही लोकांसाठी ज्याचं उत्पन्नमान कमी आहे, जो शेती करू शकत ते नाही, आहे पण ते करायला नाही, करू शकत नाही. नॉलेज नाही, तर त्याला आपल्या प्रवाहात आणायचा आणि प्रवाहात आणून त्याचं कसं उत्पन्न वाढलं जाईल ह्याच्यावरती पाणी फाउंडेशन. शेतकऱ्यांना सांगायचं, जे तरुण शेतकरी आहेत ना त्यांना फार फायदा आहे, सर्व्हिस करायची जरूर नाही तुम्हाला. आता मी सांगू, चालू आहे का? नाही बंद आहे ना? बंद. बंद आहे.